डिंकाचे लाडू, नुसते डिंकाचे लाडू नाहीत, बाळंतिणीसाठी डिंकाचे लाडू, हा शोध कोणी लावला? माकडाने. आता हे काही मीच सांगत नाही किंवा उगाच कोणीही सांगितलेलं नाही आहे. तसं कोणी सांगितलं तर आपण म्हणू काही फेकताय का, पण ही माहिती पुरवली आहे ती दुर्गा भागवत यांनी. आणि त्यांचा अभ्यास, त्यांचं संशोधन याबद्दल वेगळं काय सांगायचं. तर त्यांनी असं सांगितलं की माकडेण जेव्हा गर्भवती असते 2 महिने आधी, ती बाळंत व्हायच्या आधी 2 महिने ही माकडं काय करतात तर गोंद जिथून मिळेल तिथून गोंद जमा करतात आणि त्यांची डिलिव्हरी झाली की मग त्याच्यात मध मिसळून त्याचे गोळे बनवले जातात आणि असा हा डिंकाचा लाडू ती माकडेण खात असते. म्हणजे किती मजेशीर आणि किती मौल्यवान माहिती आपल्यापर्यंत दुर्गाबाईंनी पोचवली आहे. आणि तसंच अस्वलांनी काय केलं आहे तर गुलकंदाची रेसिपी शोधून काढली आहे. अस्वलाला गंध हा अतिशय प्रिय आहे आणि अनेक प्रकारची फुलं ते खुडून आणतं, ते पायाखाली चिरडली जातात ती फुलं आणि मग त्यात मध घालून अशा गुलकंदाचं सेवन अस्वलं करत असतात. त्यामुळे गुलकंदाची रेसिपी शोधली आहे ती अस्वलानं, अशी माहिती दुर्गाबाईंनी पुरवली आहे आणि ही मला फार रंजक वाटली, तुमच्यापर्यंत पोचवावीशी वाटली. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत नक्की सांगा. फॉलो करत राहा. आपण भेटत राहू. नमस्कार.